नाशिककरांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कालखंडात बांधलेली सुमारे 250हून अधिक वर्ष जुनी ऐतिहासिक बारव. चला दाखवतो. मुंबई नाशिक महामार्गावर कसरा घाटात आहे सुमारे 250 वर्ष जुनी अहिल्याबाई होळकरांची ऐतिहासिक बारव आणि तिच्या सोबतच वन विभागाने विकसित केलेला हा सुंदर निसर्गरम्य परिसर. या परिसराचं मुख्य आकर्षण म्हणजे ही अहिल्याबाई होळकरांच्या काळातील ऐतिहासिक बारव. सुमारे 250 वर्षापूर्वी प्रवासी आणि यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी या उद्देशाने अशा जलसाठ्यांची निर्मिती करण्यात आली होती. दगडी बांधकाम, पायऱ्यांची रचना आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पाहिला की त्या काळातील जलव्यवस्थापन किती विचारपूर्वक केलं जात होतं याची कल्पना येते. पण हे ठिकाण फक्त बारव पाण्यासाठीच नाही, वन विभागाने या संपूर्ण परिसराचा विचार करून तो पर्यटकांसाठी अधिक सुंदर आणि सोयीस्कर बनवला आहे. इथे दगडी पायवाटा आणि पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. हिरवाई मधून जाणाऱ्या या वाटांवरून चालताना आजूबाजूचा निसर्ग अनुभवता येतो. या परिसरात पाणी साठा आणि त्यावरून जाणारा छोटा पूल देखील आहे. तसंच पर्यटकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था आणि विश्रांतीसाठी सुंदर मंडप तयार करण्यात आला आहे. म्हणूनच इतिहास, निसर्ग आणि वन विभागाने केलेला हा विकास याचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. पावसाळ्यात इथे आला तर दगडी वाटांवरून वाहणारं पाणी, आजूबाजूची हिरवाई आणि ढगांनी व्यापलेला कसरा घाट हे सगळं मिळून या ठिकाणाचा अनुभव आणखी खास बनवतात. शहराच्या गोंगाटापासून थोडं दूर शांत वातावरण, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण नक्कीच लक्ष ठेवण्यासारखं आहे. कसरा घाटातून पुढच्या वेळी प्रवास करताना फक्त घाटाच्या सौंदर्याकडे पाहू नका, तर या 250 वर्ष जुन्या ऐतिहासिक वारशाला आणि वन विभागाने विकसित केलेल्या या सुंदर परिसराला एकदा नक्की भेट द्या. कारण महाराष्ट्राच्या प्रत्येक वाटेवर अशीच काहीतरी रंजक इतिहासाची आणि निसर्गाची गोष्ट लपलेली आहे. अशाच अनोख्या ठिकाणांची सफर करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रवासप्रेमी मित्रांसोबत नक्की शेअर करा. मी अजय, पुन्हा भेटूया महाराष्ट्रातील आणखी एक सुंदर ठिकाणी.